नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसी, तालुका जिल्हा नाशिक. आमचे बंधू विनायक भाऊंचा हा प्लॉट आहे. नाना ते सर्व आहेत बरोबर. आता छाटणी करायची आहे, तर छाटणी करताना बऱ्याच शेतकऱ्यांना माझं म्हणणं असतं, आता हा 8 महिन्यांचा झाला, 8.5 महिन्यांचा प्लॉट आहे, योग्य आहे. पण हे करताना साधारणतः 6व्या महिन्यामध्ये याचं पोळ ही असायला पाहिजे बरोबर. पोळ म्हणजे काय, भर घातलेली असायला पाहिजे झाडांना. पहिली गोष्ट म्हणजे झाड अजून वाढतं. आता छाटणी करताना आपल्याला काय करायचं, ही छाटणी आम्ही केलेली, इकडे दाखव, छाटणी आम्ही केली, ही 5 झाडांची छाटणी सगळी केलेली आहे बरोबर. पण आता याची छाटणी करताना आपण सगळ्यात पहिले बघा, खाली जो आहे, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, खाली जरी काही असेल तर खालची एकही फांदी राहता कामा नये बरोबर. आता ही आडवी फांदी आहे, ही आडवी फांदी जी आहे ही कट करून टाकायची डायरेक्ट, म्हणजे या ठेवायच्या नाही आहेत बरोबर. आणि ह्या ज्या वरच्या फांद्या आहेत, जिथं कच्ची पक्की दिसते, इथे दिसतंय, शक्यतो काही ठिकाणी तुम्हाला मिळतील, काही ठिकाणी मिळणार नाही, इथून कट करायचं आहे आपल्याला बरोबर. म्हणजे झाडाला पूर्ण आकार देता आला पाहिजे. इथे कट केलं आपण, इथे कट केलं, आणि कट केल्यानंतर ह्या सगळ्या फांद्या आहे ह्या खाली टाकायच्या आहे. आणि जेव्हा आपण भर टाकणार आहे ना, तेव्हा भर टाकताना या सगळ्या त्याच्यामध्ये काय होऊन जातील, पोळीमध्ये बरोबर, पोळीमध्ये बुजल्या जातील. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला झाडाला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आणि ह्या पद्धतीने जर केलं, दिसतंय का हो, या पद्धतीने केलं. आता बघा, हे झाड असं तयार झालं, छाटणी केली आहे. छाटणी करताना सगळ्यात महत्त्वाचं, छाटणी केल्यानंतर पानं झाडाचे काढायचे नाहीयेत. आणि झाडाची हाईट एकसारखी असायला पाहिजे. तू आता पाठीमागे सळ जा तिथपर्यंत, म्हणजे तुला दिसेल हे सगळ्यांना हे झाड, हे सगळे झाडं समोर न घे, मागे जा, ये आणि तिकडनं बघ, म्हणजे एकसारखं असायला पाहिजे सगळे बरोबर. ही एकसारखी झाडं असायला पाहिजे, आणि मग हे नियोजन हे प्रॉपर होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, छाटणी घेतल्यानंतर ही जी जखम झालेली, आता हे द्राक्ष बागायतदार आहे दोघं पण, तुम्ही पण छाटणी घेतल्यानंतर काय करता तुम्ही, हे जखम झाली याच्यासाठी आपण काय करतो, आपण बोर्डचा हात मारतोय. हां बरोबर, म्हणजे बोर्डो, रेडी बोर्डो आजकाल मिळतो, त्याचा एक स्प्रे त्यांनी घ्यायचा बरोबर. त्याच्याने थोडीशी हिटही तयार होती, डोळे पण फुगता लवकर करतात बरोबर. आणि नंतर साधारणतः 4-5-6 दिवस झाले की एक बुरशीनाशकाचा स्प्रे आपल्याला त्यांना घ्यायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. जे काही अशी फळं राहत असतील ते राहू द्या, जितकी राहतील छाटणीनंतर ते राहू द्या. आणि हे फळांना आपण फोमिंग करून हे फळं पण आपण विकू शकतो. काही काही ठिकाणी जास्त राहतात, जेवढे राहतात तेवढे राहू द्या. चालेल. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.